मुंबई महानगरपालिकेमध्ये 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी साधारण 12:30 वाजता त्या शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करतील। शिवसेनेतून बडतर्फ केलेले माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या स्नेहल मोरे या वहिनी आहेत। सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे यांना अपक्ष म्हणून विक्रोळीमधून त्यांनी उभं केलं होतं। या निवडणुकीमध्ये स्नेहल मोरे यांचा विजय झालेला आहे आणि आता त्या स्वगृही परततात। मात्र शिवसेनेनेही त्यांना हिरवा कंदील दाखवलाय आणि आता आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी स्नेहल मोरे पुन्हा एकदा शिवसेनेत आलेले आहेत। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, शिवसेनेकडून आकड्यांची जुळवाजुळव आता सुरुवात झालेली आहे आणि त्यातलंच एक पहिलं पाऊल म्हणजे स्नेहल मोरे आता स्वगृही परततायत आणि 12:30च्या दरम्यान शिवसेनेमध्ये त्या पुन्हा प्रवेश करतील। काय घडामोडी घडतात? होय, नक्कीच अनुपमा, सत्तेपुढे शहाणपण नसतं हे जे म्हणतात ते अगदी आता खरं होताना दिसतंय। सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक क्षणी तुमचे अहंकार, तुमचे गर्व सगळे गळून पडतात। याचं उदाहरणच हे मानावं लागेल, कारण काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीच्या वातावरणात बंडखोर विभाग प्रमुख सुधीर मोरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती। त्यांना शिवसेनेकडून तिकीट वाटपामध्ये न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष झेंडा फडकावला होता। त्यांच्या पत्नी स्नेहल मोरे यांनी 123 क्रमांकाच्या वॉर्डातून आपली उमेदवारी जाहीर केली। त्या निवडणूक लढल्या आणि त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत जिंकून आलेले आहेत। आता शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांची, विशेषतः अपक्ष नगरसेवकांची गरज भासते आहे। अशा वेळेस हे सत्तेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी प्रत्येक नगरसेवक शिवसेनेसाठी महत्वाचा आहे। शिवसेना भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी स्पर्धा चुरस वाढायला लागलेली आहे। अगदी 2 जागांचा फरक आहे। भाजप अपक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करते, त्याच वेळी शिवसेनाही आपल्याकडे अपक्ष खेचण्यासाठी प्रयत्न करते। त्यामुळेच आता प्रत्येक नगरसेवक महत्वाचा असल्यामुळे सुधीर मोरे आणि स्नेहल मोरे यांचा आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून घेतला जातोय आणि आपली संख्या वाढवण्याच्या दिशेने हा एक शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी हे सगळं होत आहे। खरे, आणि त्यामुळे निश्चितच अपक्षांचा भाव सुद्धा वधारलेला आहे। धन्यवाद दिनेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।